ठाणे जिल्ह्यातल्या दिव्यामधील अनधिकृत इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आलाय। महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे, मात्र रहिवाशांनी या कारवाई विरोधात आंदोलन केलं। 20-20 वर्ष जुन्या इमारतींवर आता कारवाई का असा सवाल नागरिक विचारतायत, तर राजकीय नेते मंडळी आरोप प्रत्यारोपांमध्ये मशगूल आहेत। नेमकं काय घडलंय दिव्यात पाहूया। हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा देत ठाण्यातल्या दिव्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले। या आंदोलनामागचं कारण होतं अनधिकृत इमारतींवर ठाणे महापालिकेनं सुरू केलेल्या कारवाईचं। गेली 20 वर्ष हे रहिवासी या इमारतींमध्ये राहत आहेत। मग आत्ताच कारवाई का असा सवाल इथले रहिवासी करतायत। टीएमसी आपण बोलतो ठाणे महानगरपालिका, ही ठाणे महानगरपालिका नाही, टॉर्चर मेंटल कॉर्पोरेशन आहे। तुम्ही फाईन इम्प्रिजमेंट करा, पण एक लीगल प्रोसिजरने जा, ही आमची मागणी आहे। कुठली नोटीस नसताना तुम्ही येता इकडे, तर हे आम्हाला बिलकुल दिवेकरा कोणालाच मान्य नाही। हे लोक बोलतात की ना बिल्डिंग इल्लीगल आहेत, इकडचे लोक रहिवासी नाहीत, हे नाहीत ते नाही म्हणून मग आम्हाला वोटर आयडी का दिला। दिव्यातील बहुसंख्य इमारती अनधिकृत असल्याची माहिती आहे, त्यामुळे ठाणे महापालिकेनं न्यायालयाच्या आदेशानंतर दिवा ते शिळफाटा भागातील 54 इमारतींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय। पण महापालिकेच्या या कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आणि आंदोलन छेडलं। रहिवाशांच्या या आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेनंही पाठिंबा दिला। 20 वर्षापासून त्यांना टॅक्स मीटरच्या प्रोसिजर केलेल्या आहेत। या प्रोसिजर कोणत्या अधिकाऱ्याच्या हातात खालून गेल्यात, तेव्हा त्यांना दिसलं नाहीये का की ही सोसायटी अनलिगल आहे का लीगल आहे। तर एवढ्या वर्षातून लोकांनी महसूल कर जमा केलेला आहे, तेव्हा महापालिकेला महसूल कर समजलेलं नाही का। तर आज अचानकपणे जागून उठलेला आहे, तर दिवा असा बघायला गेला तर पूर्ण अनधिकृत आहे। परंतु हे आनंद पार्क दिसलंय का त्यांना, याच्या मागे कोणाचे साठवले त्याची आधी चौकशी करण्यात यावी। आंदोलनानंतर मंत्री गणेश नाईकांनी हा विषय कॅबिनेटमध्ये घेतला जाणार असल्याचं म्हटलंय। जे ह्या लोकांच्या दुःखाला जबाबदार आहेत त्यांना जाब विचारला जाईल, किंबहुना त्यांनी केलेल्या पापाची निश्चितपणे परतफेड करावी लागेल। परंतु त्या बिल्डिंगी तुटू नयेत याकरता माननीय मुख्यमंत्र्यांची पण इच्छा आहे, आम्हा सर्व घटकांची पण इच्छा आहे। परंतु न्यायालयाचा अवमान न होता त्याच्यातून कसा मार्ग काढायचा याविषयी विचार निश्चित केला जाईल। उद्या कॅबिनेट आहे, त्या वेळेला माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या बरोबर या विषयावर मी बोलेन। पण मनसेच्या राजू पाटलांनी बिल्डर, पोलीस आणि राजकारण्यांची एक मोठी चेन यामागे असल्याचा गंभीर आरोप केलाय। हे सगळे शिंदे गटात नव्हते पूर्वी। तुम्ही जर इतिहास बघाल मागच्या यांचा, तर यांचे पक्ष वेगळे होते, यांना धमक्या देऊन घेतलेले आहेत। माझ्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या लोकांना असंच वापरलं आणि हीच सवय लागणार आहे। तुमच्या बिल्डिंगी तोडणार नाही तर तुमच्या इमारतीत जा, तुमच्या चाळीमध्ये जा, तुमच्या रहिवाशांना पैसे वाटा आणि आम्हाला मतदान करायला सांगा। आला नाही, आमच्याकडे तुमच्या इमारत वाईज चाळ वाईज आमच्याकडे यादी आहे। जर मतदान आलं नाही तर त्या बिल्डिंगी तोडल्या जातील, अशी धमकी देऊन कामं केली। राजू पाटलांचा रोख सरळ सरळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर होता। या अनधिकृत बांधकामांचा आकार ठाण्यात असल्याचं राजू पाटील म्हणाले। तोपर्यंत यांचा आका जो ठाण्यात बसलेला आहे तो याच्यावर काही डिसिजन घेत नाही। आता तरी बस करूया या अनुषंगाने जर वाटचाल केली तर लोकांनी दिलासा मिळेल। आज तुम्ही या रहिवाशांना ठाण्यात आणि मुंबईत बोलून घेता, त्याच्याकडे यायला पाहिजे ना। याने येतील कुठल्या तोंडाने, सांगतील काय। नगरविकास खातं पण यांचे सगळं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे बोलले होते की एकही यापुढे अनधिकृत बांधकाम होणार नाही। दिव्यात बघा तुमचेच नगरसेवक पार्टनर आहेत। पण यावर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केंनी मात्र बिल्डरांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। मालक आणि बिल्डर संगनमताने त्या इमारती बांधतो, परंतु 15 वर्षानंतर मालकाची बुद्धी फिरते आणि पुन्हा त्या जमिनीचा पुन्हा मोबदला पाहिजे, पुन्हा त्याच्यावर पैसे कमवायचे म्हणून कोर्टाचा आधार घेतो, कोर्ट निर्णय देतो। त्यामुळे मालकाची भूमिका, त्या ठिकाणचे जे काय बिल्डर आहेत त्यांच्यावरती सुद्धा त्याच पद्धतीत कठोर कारवाई करणं गरजेचं आहे।
आता यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही ऐका. हे जे बिल्डर आहेत हे बिल्डरच कारस्थान करून अशा प्रकारे पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि मग कोणाला तरी कोर्टात पाठवायचं, हे जे काही धंदे चाललेले आहेत हे योग्य नाही आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींची देखील माझी चर्चा झाली. त्यांनी त्यातल्या फॅक्ट्स माझ्या नजरेस आणून दिलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही कोर्टमध्ये इंटरव्हेन्शन करणार आहोत. नाला सोपारा, कल्याण डोंबिवली, काही दिवसांपूर्वी या दोन्ही भागातल्या अनधिकृत इमारती संबंधित महापालिकांकडून भुईसपाट करण्यात आल्या होत्या आणि आता दिव्यातील अनधिकृत इमारती रडारवर आहेत. पण इथल्या रहिवाशांना दिलासा मिळणार का? बिल्डर, महापालिका आणि त्या विभागाचे लोकप्रतिनिधी एकमेकांवर खापर फोडण्याचं बाजूला ठेवून या रहिवाशांना आधार देणार का? हितेश पांचाळसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, दिवा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.